बदलापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सुखसुविधांचा अभाव आहे। या संदर्भात निर्भय पक्ष अनेक वेळेला धडक जे आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन त्यांनी विचारणा केली, परंतु यावरती काहीही मार्ग निघत नाहीये। स्त्रीरोग तज्ञ असू द्या नाहीतर क्लास 1 ऑफिसर, कुठल्याही ज्या पोस्ट आहेत ज्या इथे पाहिजेत त्या देखील पोस्ट नाहीयेत। बेसिक ज्या सुखसुविधा नागरिकांना पाहिजे असतात त्या देखील मिळत नाहीये। मग मात्र याच्यावरती उपाय काय, या संदर्भात अनेक वेळेला निर्भय पक्ष जे आहे त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की जर हे पद भरले गेले नाही तर आम्ही आंदोलन देखील करू। मात्र आता त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण जर बघत असाल तर निर्भय पक्ष या ठिकाणी आलेले आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण सध्या आहोत। आपल्यासोबत सावंत मॅडम देखील असणार आहे, ज्या इथल्या वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आणि नेमकं काय आहे, हे पद जी आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये भरले जातील की नाही, की अद्यापही स्त्रीरोग तज्ञ असू द्या नाहीतर स्त्रियांचे जे काही उपचार असतात त्यांच्यासाठी सोनोग्राफीची सुद्धा सुविधा ग्रामीण रुग्णालयामध्ये नाहीये। मग याच्यावरती आता काही उपाययोजना निघतील की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, तर सर काय असणार आहे आज जे आढावा घेत आहे त्याच्यामध्ये नेमके काय प्रश्न आहेत? याच्यामध्ये एकच असं आहे की आम्ही जे ऑनलाईन तक्रार केली होती आणि सावंत मॅडमने याच्यामध्ये तो अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे त्यांच्या थोडंस माहिती जरा जिल्हा शल्य चिकित्सक आहे त्यांनी ही इन्फॉर्मेशन मागवली होती। सावंत मॅडमनी इथून इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 क्लास 1 अधिकारी याचं पद 2024 सप्टेंबर 2024 पासून रिक्त आहे, ज्याला 1 वर्ष आता बघता बघता 1 वर्ष होईल। तो अधिकारी आता इथपर्यंत क्लास 1 अधिकारी नाहीये। सेकंड जो आहे शस्त्रक्रिया सर्जन जो पाहिजे 2023 पासून जुलै 2023 पासून सर्जन अवेलेबल नाहीये। कंत्राटी तत्त्वावर 11 महिन्याचा कालावधी करून सर्जन अवेलेबल केले जातात। त्याच्यानंतर फिजिशियनचं पद आहे ते पण रिक्त आहे आणि स्त्रीरोग तज्ञ याचं पद पण रिक्त आहे। अशा 4 पोस्ट इथे वॅकंट आहे आणि ही पाहिजेत पण या ठिकाणी नाहीयेत असं तुमचं? ह्या पाहिजे, या मूलभूत गरजा आहे, कारण की बदलापूरची जी लोकसंख्या आहे ती अतिशय जास्त अशी 6 ते 7 लाखाच्या घरात चालली आहे आणि तिथे आपण ह्या 4 पोस्ट भरू शकत नाही। ही दुर्दैवी अशी गोष्ट आहे। मॅडम पण पाठपुरावा करताय, पण त्यांच्या पाठपुरावाला कुठेतरी वरचे अधिकारी त्याला थारा देत नाही किंवा त्यांचं ऐकत नाहीये आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून आमच्या बदलापूर वासियांना चांगलं आरोग्य, म्हणजे कुठलीही माझी माता भगिनी इथे आल्यावर तिला सोनोग्राफी वगैरे या गोष्टी मिळाल्या पाहिजे। ह्या लोकांनी किरण डायग्नोसिस सेंटर यांच्याशी करार केला, 5 वर्षाचा करार आहे, 2027 पर्यंत हा करार आहे, 2022 पासून। तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही इथे रेडिओलॉजिस्टचं पद दिलं असतं, पण मॅडमनी आम्हाला जे उत्तर दिलं की ऑलरेडी म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक यांना जे उत्तर दिलं की या उपजिल्हा रुग्णालयाला रेडिओलॉजिस्टचं पद मंजूर नाही, त्या व्यतिरिक्त आम्ही कॉन्ट्रॅक्ट ही सर्व्हिस देऊ शकतो, पण हप्त्यातून फक्त 2 दिवस सोनोग्राफी ही सर्व्हिस दिली जाते। पण माझ्या मते एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी सोनोग्राफीची 2 दिवस आपण जी सर्व्हिस देतात ती पुष्कळ नाहीये, ती अपुरी आहे आणि ती कुठेतरी आपण वाढवायला पाहिजे। किंवा आपण एक रेडिओलॉजिस्ट किंवा इथेच आपण प्रत्येक वेळी डिपेंडेंट न राहता, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर डिपेंड न वाढता इथेच इनहाऊस आपण कधी समजा हे पद दिलं तर जेणेकरून माझ्या माता भगिनींना या सर्व्हिस मिळतील आणि त्यांना खरोखर या बदलापूर वासियांना चांगला फायदा मिळेल। म्हणजे बाहेर जाऊन जी लोकांना काही सोनोग्राफी करतात 1,500, 2,000, 5,000 अशा पण सोनोग्राफीची कॉस्टिंग आहे, ती मला समजा महाराष्ट्र शासनातर्फे मिळत असेल स्वस्ताच्या स्वस्त, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, देर इज नो कॉस्ट, तर अशामध्ये मिळत असेल तर माझ्या माता भगिनी ते सर्व्हिस मिळाली तर तिच्यासाठी 1500 रुपये जे तुम्ही बाहेरून देता, जे लाडक्या बहिणीचा घाट घातलाय, त्याच्याऐवजी तुम्ही ही सर्व्हिस तुम्ही ते माता भगिनीला दिलं तर खरंच ते पुण्याचं काम तुमच्या हातून लाभेल असं मला वाटतं। म्हणून जे प्रकाश आंबेडकर जे आरोग्यमंत्री साहेब आहे, तुम्ही याच्यात खास करून लक्ष घाला की तुमच्या डिपार्टमेंटच्या वरती डिपार्टमेंटमध्ये जी माणसं आहे, सिनियर लोक जे वरिष्ठ आहे, तुमच्याकडे काही पत्रव्यवहार आल्यानंतर तुम्ही तातडीने त्याच्यावर कारवाई करा, ही पदं भरा तुम्ही। ही पदं भरली नाही तर इथल्या लोकांना सर्व्हिस कशी मिळेल? अगं 6-7 लाखाच्या पॉप्युलेशनला तुम्ही 4 डॉक्टर देऊ शकत नाही, सर्जन नसेल तर शस्त्रक्रिया कशी होणार? अगं स्त्रीरोग तज्ञ नसेल तर स्त्रियांना तर किती आजार असतात छोट्या मोठ्या। काय करणार आहात नेमका? आपण हा विषय त्या दिवशी देखील घेतला होता, तर आज मेन मुद्दा काय आहे? आज मेन मुद्दा हाच आहे की मॅडमना आमचं हेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही हे पत्रव्यवहार केला बरोबर आहे, या पत्रव्यवहार केल्यानंतर त्या ऑफिसरनी तुम्हाला काय रिप्लाय दिला हे आम्ही जाणून घेण्यासाठी आलोय। नक्कीच चालेल, तुमची चर्चा तुम्ही सुरुवात करा, आपण दर्शकांना लाईव्ह बघत आहात सगळे, तुमच्या प्रतिक्रिया असतील ते याच्यामध्ये ही 4 पोस्ट वेकेंट आहे, तुम्ही ऑलरेडी त्यांना अहवाल दिलेला आहे, त्याच्यानंतर त्यांचा काय तुमच्याकडे रिप्लाय आलेला आहे का अजूनपर्यंत? कारण की आम्ही ऑलरेडी सांगितलंय की आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहे आणि हे निश्चित आहे। अगर नाही झालं तर आमच्याकडे पर्याय नाही मॅडम, शेवटी असं तर मरायचं आम्हाला, तर असंही मरायचंय तसंही मरायचंय, त्यापेक्षा काहीतरी चांगलं करून मेलो तर बरं आहे ना। तुमचं काय म्हणणं आहे? हे जे पद आहेत, पहिल्या गोष्ट मी सोनोग्राफीचं सांगते। सोनोग्राफी इथे बुधवार आणि गुरुवार होते आणि 50 ते 60
गरोदर मातांची आपण सोनोग्राफी इथे करत असतो. रेडिओलॉजिस्टचं पद नाही आहे, पण तरी सुद्धा आपण करार घेऊन इथं सोनोग्राफीची सुविधा देत असतो. त्याच्यामुळे की सोनोग्राफी इथे होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे मुळात. सोनोग्राफी होत नाही आता प्रश्न तो नाही मॅडम. आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही ऑल डे सर्व्हिस का नाही देऊ शकत, माझा हा प्रश्न आहे. आणि आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये समजा महिन्याचं बिल तरी तुमच्या अंदाजे किती असेल मला हे सांगा फक्त. महिन्यात 50 ते 60 जे असतात, 400 400 रुपये, 400 रुपये प्रमाणे देत असतो. महिन्यामध्ये किती महिना झाले किती बिल दिले? आता आठवड्याला जर तुम्ही 60 पकडून चाला तर 240-250 पर्यंत जातात महिन्याला. म्हणजे एक लमसम 50,000 जातात. तो हो. समजा एक माणूस ते अफोर्ड नाही करू शकत, एवढे आपण देतो ते समजा एक. आता हे जे आहे आकृतीबंधानुसार, पोस्टच्या आकृतीबंधानुसार इथं रेडिओलॉजिस्ट तर पद नाहीये. त्याच्यामुळे आपण ही एक बाहेरून सोय केलेली आहे की एक बाहेरच्या रेडिओलॉजिस्ट बरोबर आपण करार करून ती सोय तर आपण इथे देतोच आहोत ना पेशंटला. इन हाऊस का नाही करू शकत, माझा हा प्रश्न. हा, मग तेच त्याच्यासाठी रेडिओलॉजिस्टचं पदच नाहीये आपल्याकडे. त्याच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी आपण समजा जेवढे पण उपजिल्हा रुग्णालय आहे, बरोबर आहे, उपजिल्हा रुग्णालय हे सोनोग्राफीचं देऊ शकत नाही का महाराष्ट्र शासन, की त्यासाठी आम्हाला सविस्तर मंत्रालयामध्ये याच्यावर चर्चा करायला लागेल या गोष्टीसाठी. तुम्ही करू शकता चर्चा त्याच्यावरती. आणि याच्याबद्दल आम्ही जे आहे ते वरिष्ठांना आम्ही वेळोवेळी सांगत असतो की बाबा इथे पत्रव्यवहार असेल तर मला डॉक्युमेंट तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, मी तुम्हाला ते पत्र दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही पत्रव्यवहार हो आहेत ना, दिलेले आहेत त्यांना. बदलापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रेडिओलॉजिस्ट नाही आहे. त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर स्त्रीरोग तज्ञ देखील नाहीये. त्याचमुळे स्त्रियांना सोनोग्राफी करण्यासाठी पर्यायी म्हणून यांनी किरण डायग्नोसिस जे आहे त्यांच्यासोबत करार केलेला आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी सोनोग्राफीला येणाऱ्या महिलांना किरण डायग्नोसिस या ठिकाणी जावं लागतं आणि ते देखील फक्त हप्त्यातून 2 वेळा. मग आपण एक अंदाजा लावू शकतो की बदलापूरची लोकसंख्या साधारणतः 4 इथेच करतात, पण पैसे द्यावे लागतात. हे देतात ना, गव्हर्नमेंट देतात ना, बरोबर. गव्हर्नमेंट जे आहे त्यांना पैसे देतात, परंतु निर्भय पक्षाचं असं म्हणणं आहे की थर्ड पार्टीशी करार केल्यापेक्षा याच ठिकाणी का नाही रेडिओलॉजिस्टिक असू द्या, स्त्रीरोग तज्ञ असू द्या, यांची नेमणूक का केली जात नाही, ती पदं या ठिकाणी का भरली जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हप्त्यातून 2च दिवस असल्यामुळे असं होतं की खूप प्रचंड प्रमाणात गर्दी देखील जी आहे बघायला मिळते. गरोदर ज्या महिला असतात त्यांचे देखील प्रचंड प्रमाणात हाल होतात. पुढचे जे काही प्रश्न आहेत ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत. माझा एक क्वेश्चन आहे, हे फिजिशियनचं पद जे आहे ते आतापर्यंत रिक्त काय मला हे समजत नाही. फिजिशियन आपल्याकडे होतं ऑलरेडी, पण तुम्ही इथे वॅकंट लिहिलंय मॅडम, बघा ना. हो, वॅकंट आहे, पद आहे, पण भरलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्या कधीपासून? डॉक्टर दिलेले आहेत, MBBS डॉक्टर आहेत त्यांच्याऐवजी. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला फक्त हे की पोस्ट का भरली गेली, माझा प्रश्न तेवढाच. हे वरून भरल्या जातात, शासनाकडून भरल्या जातात. तसं नाही, पण ही कधीपासून रिक्त, कारण इथे ब्लँक ठेवलं. हे एसडीएचचं जेव्हापासून आपल्याला भेटलेलं आहे, म्हणजे पहिला 30 बेड पासून 50 बेड पर्यंत जेव्हा आपलं हॉस्पिटल गेलं तेव्हापासून ते पद आपल्याकडे आहे. तेव्हापासूनच आहे ते. हो, आपल्याला 1 वर्ष झालं उपजिल्हा रुग्णालयाचं, सप्टेंबरमध्ये. हो, म्हणजे 1 वर्षापासून एक पद अजूनपर्यंत भरले गेले. गायनेकोलॉजिस्टचं पण आपण IPHS अंडर घेतलेलं आहे. डॉक्टर कदम म्हणून आपल्याकडे आठवड्यातून एकदा येतात कॉन्ट्रॅक्टवाले, आणि शिवाय प्रायव्हेटचे पण गायनेकोलॉजिस्ट आपल्याकडे गुरुवार आणि शुक्रवार येत असतात. हा, मग इन हाऊसचं कसं आहे सर, ते आमच्या लेवलवर भरले जात नाही, ते शासना स्तरावरच भरले जातात. तुम्ही आता हे सगळं पाठवलं बरोबर, यांना पाठवून आता नाही म्हटलं ते माझ्या हिशोबाने 10 ते 12 दिवस झाले बरोबर. आता या लोकांचं काय म्हणणं आहे मला ते सांगा. हे जे आहे हे आता आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आम्ही ते पुढे पाठवणार ना. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पण हातात हे नाहीच आहे मुळात, ते पुढे पाठवणार. शासनाकडे असतं हे, आरोग्यमंत्री बरोबर मंत्रालयामध्ये जाणार आहे. किती दिवस लागतील आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, सर काय वाटतं? आता मला तरी असं वाटतं की सावंत मॅडमच्या हातात हे नाही, त्यांनी पत्रव्यवहार केलाय ऑलरेडी. हे लेटर पण त्यांनी पाठवलं की बाबा या तारखेपासून या पोस्ट अवेलेबल नाही. तर मला तरी असं वाटतंय की आता शेवटची भेट जी असेल ती प्रकाश आंबेडकर साहेब जे आरोग्यमंत्री आहे त्यांच्यावर घ्यायला. पण प्रॉब्लेम असा होतो जेव्हा आम्ही तिथे जातो ते यांचे सगळ्यांचे दौरे चालू असतात. हा, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तरी पण आम्ही बघू कशा आमच्या पद्धतीने त्यांच्याशी भेटून, कारण की हे म्हणतात की त्यांच्या हातात नाहीये, ते वरिष्ठ जे आहे आरोग्यमंत्री यांच्याकडे हे सेक्शन आहे, फायनली ऑथॉरिटी. पण यांनी हे भरून द्यायला पाहिजे. मला तरी असं वाटतं की या लोकांनी हे भरून द्यायला पाहिजे. जिल्हा शिक्षक जे आहे ठाण्याची त्यांनी तरी हे पद भरून द्यायला पाहिजे, मला असं वाटतं.
सर हे एकंदरीत सगळ्याच ठिकाणी असं होतं का की कुठल्याही गोष्टीकडे गेलो की हे आमच्या हातात नाहीये, हे पुढच्यांच्या हातात आहे काय असं? माहितीये का, इथे गव्हर्नमेंट शासनाची जी पदं आहे जी भरली गेली पाहिजे, उपजिल्हा रुग्णालय असो, ग्रामीण रुग्णालय असो, काही क्लिनिक्स असो गव्हर्नमेंटचे, उपजिल्हा रुग्णालय म्हणा, मोठे मोठे हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे म्हणा, इथे हंगामी स्वरूपातच कॉन्ट्रॅक्ट सगळं चाललंय. या सरकारच्या राज्यामध्ये ना कॉन्ट्रॅक्ट हाच मोठा असा क्वेश्चन मार्क टॅग आहे. जिथे कॉन्ट्रॅक्ट आणि जे इनहाऊस पद आहे ते भरलं ते तर भरा. आमचं म्हणणं तेच आहे, तुम्हाला जी पदं दिली अलॉट केली आहे गव्हर्नमेंट शासनाने, जे नागरिकांना ज्या सुविधा मिळण्यासाठी जी पदं अलॉट केली ती तर भरा. आमच्या हक्कासाठीच आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो. तर बाकी समजा विचार करा, मी बदलापूरसाठी विचार करतो, तर बाकीच्या टिटवाळा घ्या तुम्ही, मुरबाड घ्या, पार गावखेडे घ्या, जिथे आजपर्यंत समजा साप चावला पण त्या 40 मिनिटांमध्ये तो या हॉस्पिटलला पोहोचायपर्यंत तो मरून जाणार, ही परिस्थिती आहे. अगर तुम्ही गावखेड्यामध्ये पण काही क्लिनिक आता ते सोनाळ्याचं प्रकरण तुम्ही बघत असाल, सोनाळ्यामध्ये तर डॉक्टर्स अवेलेबल नसतात, संध्याकाळी राम भरोसे, म्हणजे कधी साप गीप काही चावलं तर त्याला 40 मिनिटात तो इथे नाही पोहोचला तर त्याला वरतीच जावं लागेल ना. मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का की उपजिल्हा रुग्णालयाचा जो आहे दर्जा सध्या आहे आपल्या रुग्णालयाला, एवढी 4 लाख लोकसंख्या आहे, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही वरिष्ठ आहात इथे, तर सगळे पदं जी आहेत ती भरली गेली पाहिजे असं? मॅडम मी पुन्हा सांगते, पद भरणं हे माझ्या हातात नाहीये. तुम्ही आम्ही करू पुरुषांकडे शकता की खूप अडचणी येतात. हा म्हणजे खूप अडचणी येतात, तुम्ही जर वारंवार प्रेशर टाकलं वरती. 2023 पासून आम्ही पत्र नाही काय 2023 पासून आम्ही देतच असतो. 2024 ला दिलेलं आहे, हे आता दिलेलं आहे. अडचणी होतात का मॅडम पद नाही येत तर त्यामुळे काय वाटतं? ऍक्च्युली अडचणी ज्या आहेत ते आम्ही जसं वरिष्ठांना कळवतो, ते वरिष्ठ त्यांच्या लेवलला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती डॉक्टर अवेलेबल झाले तर ते इथे पाठवतात. जर डॉक्टर अवेलेबल झाले नाही तर ते कसे पाठवणार? आम्ही गायनेकॉलॉजिस्टचं पण तसंच आहे, गायनेकॉलॉजी जर अवेलेबल झाले तर ते नक्की पाठवतील, पण डॉक्टर जर अवेलेबल नाही झाले तर ते खूपच इमर्जन्सी केस आली एखादी, तर मग काय करतात? आम्ही उल्हासनगरला रेफर करतो, सेंट्रल हॉस्पिटल. काय वाटतं सर, याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टींना? पूर्ण शासन महाराष्ट्र शासन पूर्णपणे जबाबदार आहे. कारण की यांनी या आरोग्य व्यवस्थेला असं वाऱ्यावर सोडलंय ना, खरं सांगतो तुम्हाला, की सामान्य माणसाला ज्या गरजा आहेत त्यांच्या भेटल्या पाहिजे. आणि मॅडम खरंच चांगलं काम करतात. सावंत मॅडमशी मला काही दुमत नाही, त्यांच्या मताशी मी सहमत आहे, कारण त्या ऍज अ इन्चार्ज म्हणून आहे. पण त्या कुठे पाठपुरावा केल्यानंतर पण वरचे जे अधिकारी त्यांना आन्सर देत नसेल तर कशा पद्धतीने काम व्हायचं? काय करू शकतो सर वरच्या अधिकाऱ्यांसाठी? आम्हाला आता एकच आहे, आमच्याकडे मार्ग उडलेला आहे. आम्ही आता शेवटचं पाठपुरावा म्हणून यांना मॅडमना ते आन्सर बघू. अगर ते नाही झालं तर मग शेवटी मंत्रालयामध्ये जाऊन भेट घ्यावी लागेल. कारण की हा तेवच बघा, अगर तिथून पण नाही होत मग शेवटी भीक मागा आंदोलन चालू करायला लागेल. कारण माझ्याकडे पर्याय नाहीये. मी एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी, या गरिबांसाठी झटणारा माणूस आहे, त्यासाठीच मी काम करणार आहे. मला कुठल्या राजकारण्याशी घेणदेण नाही, मी काय राजकारणी माणूस नाही. सर्वसामान्य माणसासाठी आम्ही काम करतो. सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या मिळाल्या पाहिजे, जे त्यांच्या हक्काचं आहे ते तर मिळालंच पाहिजे. आता हे पोस्ट असून त्या मिळत नाही म्हणजे हा हक्क आहे, तुम्ही जाणून घेत असाल तर हा हक्क आहे माझा, ज्या मला सर्व्हिस मिळायला पाहिजे. का मिळायला पाहिजे? कारण मी टॅक्स पे करतो, जीएसटी भरतो, इन्कम टॅक्स भरतो, प्रोफेशन टॅक्स भरतो, टीडीएस भरतो. या सगळ्या गोष्टी भरून सुद्धा मला त्या सर्व्हिस मिळत नसेल तर या शासनाची गरज आहे का? प्रश्न हा निर्माण होतो. फक्त निवडणुकीपर्यंत हे लोक मर्यादित राहतात. निवडणुका झाल्या की यांना कोण नाही काय कोणाचं घेणं देणं, तू कोण और मे कोण, असा यांचा प्रश्न असतो. आता निवडणुका लागल्यानंतर यांची बॅनरबाजी चालू होणार आणि या रुग्णालयाकडे बघायची कोणाची डुंकून अशी ताकद नाही होणार. आजपर्यंत या रुग्णालयाकडे कोणी कोणत्या पक्षाने पाठपुरावा केलाय का आजपर्यंत? का तुम्ही गरिबांसाठी नाही झटू शकत? तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम करू शकता, तुम्ही गरिबांसाठी या सर्व्हिस देऊ शकत नाही, त्याच्यासाठी पाठपुरावा करू शकत नाही. आमच्यासारखे सर्वसामान्य माणसांनीच हा वेळा घ्यायचा का अंगावर? हे कुठेतरी गव्हर्नमेंटने बदललं पाहिजे. आणि दुसरं, या पोस्टबद्दल आम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहोत आणि त्यांना सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडमना जे आमच्याकडे मॅडमकडे जे पाठपुराव्याचे लेटर्स आहे ते लेटर्स पण मी तिथे घेऊन जाणार, की हे तुम्ही किती दिवसात देताय भरून, नाही तर मग मंत्रालयासमोर आंदोलन करायला लागेल. शेवटचा तोच पर्याय आहे, दुसरं माझ्याकडे पर्याय उरलेला नाही. आणि त्याच्यानंतर हा पॉईंट मी आता इथे स्थगित करतो, स्टॉप करतोय. सेकंड आमचा पॉईंट आहे जो ओसी बद्दल. आता ओसी बद्दल माझं असं म्हणणं आहे, मॅडम त्याच्याबद्दल थोडं सांगतील तुम्हाला, त्यांना तो प्रश्न विचारा. मॅडम आपण मागे देखील आलो होतो, त्यावेळेला काही रुग्ण जे आहेत ते बेड अभावी त्यांना खाली जे आहेत फर्चीवर झोपवण्यात आलं होतं, तिथे उपचार त्यांचे सुरू होते. त्यावेळेला असं सांगितलं होतं तुम्ही की ओसी नाहीये, सध्या ओसी मिळत नाहीये, त्यामुळे असं होतंय. ओसीचा आता काय अपडेट आहे तुमच्यापर्यंत, काय आले? ओसीचं आता आम्हाला ते ज्युनियर इंजिनियर महाडिक म्हणून जे आहे ते परवाच येऊन मला भेटले. काय नाव बोलले? महाडिक जे ज्युनियर इंजिनियर आहेत ते मला परवाच येऊन भेटले. त्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेने त्यांना असं इंटिमेशन दिलंय की त्यांच्या सूचनेनुसार बांधकाम केलं गेलेलं नाहीये, त्याच्यामुळे नगरपालिका त्यांना ओसी देऊ शकत नाही.
असं म्हणजे नेमकं काय झालं, बांधकाम मध्ये गडबड झाली की काय झालं? परवाना घेतला नाहीये असं त्यांचं म्हणणं. पण त्यांनी जे आहे ते की आम्ही आमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आम्ही आमच्या ताकदीने शोधतो आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पाठपुरावा करतो आहोत असं त्यांचं म्हणणं कोणाचं आहे. काम होतं म्हणजे ते घेणं? मग तुम्हाला असं वाटतं का पीडब्ल्यूबी याच्यामध्ये कुठेतरी त्यांची चूक झाली त्यामुळे तुम्हाला ओसी मिळत नाहीये? एक्झॅक्टली. याच्या 100% मॅडम, याच्या 100% पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने कोणतंही काम करताना एकदा तुमच्याकडे प्लॅन आल्यानंतर तुम्हाला सीसी घ्यावे लागते. जेव्हा बिल्डिंगचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करता पूर्ण तुम्हाला प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायला लागतो तिथल्या नगर परिषदेकडून. तो अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला बांधकाम चालू करायचं असतं. इथे कसं आहे, इथे ऑलरेडी बांधकाम झालं आणि नंतर म्हणतात आम्हाला बांधकाम झालंय बाबा, हे चेक करून जा. तर ते लोक ओसी कशी देणार तुम्ही सांगा ना, विचार करा ना. नगरपालिकेचा काय दोष आहे? पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना कोणीच का पकडत नाही? आता कितीतरी दिवस झाले, तुम्ही 4-5 वेळा इथे आलात. माडिकला आता फोन लावतो, लावा जरा. आता तुम्हाला माडिक कुठे असतात, कुठे बसतात? मॅडम कुठे ऑफिस आहे त्यांचं? अमरनाथला आहे ना त्यांचं. अमरनाथ. त्यांना फोन लावा. आता त्यांच्याच तुम्ही ते प्रश्न विचारा. लावा फोन लावा त्यांना. उचलतात काही होत. त्यांना प्रश्न विचारा, साहेब काय झालं? स्पीकर ऑन करा. हॅलो हॅलो हा माडिक साहेब बोला ना. हा मी डेक्कन बोलतोय, क्राईम बातमी ठाणे न्यूजपेपरचा संपादक. अच्छा, विषय असा आहे की तुमच्याकडे जे ओशीचा विषय आहे. हा आता मॅडमकडे आम्ही आलोय, सावंत मॅडमकडे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळे डॉक्युमेंट सबमिट केले, परंतु पीडब्ल्यूडी वाल्यांनी नगरपालिकेची कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं नाही. म्हणजे त्यांना तुम्ही प्लॅन सँक्शन केलाय, जेव्हा बांधकाम चालू केलंय तेव्हापासून त्यांना माहिती दिलेली नाही. आणि शिवनचं असं म्हणणं आहे की आम्ही ओशी कशी देणार, म्हणजे आमच्या परवानगीने कुठलंही बांधकाम केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शिवनचं त्यांनी काही पत्रव्यवहार केला नव्हता तेव्हा, जे कोणी काम केलं तेव्हा नाही, पण कोणी केलं म्हणजे तुमच्याच अंडर येते ना, पीडब्ल्यूडीच्या अंडर येते ना. पीडब्ल्यूडीच्याच अंडर येते, पण कोणी केलं तेव्हा जेव्हा काम झालं 2008-9 वाजता इयर मध्ये काहीतरी स्टार्ट झालं होतं ते काम. त्यानंतर वाटतं फर्स्ट फ्लोअरचं काहीतरी 17-18 चालू झालं. तेव्हा काहीतरी इंटिमेशन लेटर वगैरे काय दिलं, ते काही सापडे ना त्याचं नाही. सापडे ना म्हणजे असं कसं होईल साहेब? सापडे ना म्हणजे चोरीला गेला का? आता ते ऑफिस मध्ये मला तरी सापडे नाही. मी तर आता आलोय 2 महिन्यापूर्वी, तर मला ते मी शोधतोय. पण आता साहेब समजा नाही, मला एक समजा की ते लेटर नाहीच मिळालं तुम्हाला. हा, ओसीला आम्ही दिलं होतं, त्यांनी ते जसंच मेन्शन नाही केलं. नाही साहेब, तुम्ही तो माझा विषय समजलेला नाही. तुम्ही ओशीला दिले हे सगळ्या गोष्टी तुमची बरोबर आहे, ते मॅडमची बरोबर आहे. प्रश्न असा आहे की सिओनचं असं म्हणणं आहे की आमच्याकडं परमिशन घेतलेली नसताना आम्ही कोणाला ओशी देत नाही. ओसी मध्ये त्यांनी तेच म्हटलं की आम्ही जर सीसी घेतला नाही तर ओसी कसं देणार. बरोबर ना? बरोबर आहे ना. मग ते अगोदर मी ते पत्रव्यवहार काय झालं होतं की ते शोधतोय आम्ही, पण ते काय सापडे ना. नाही, तुमच्या अगोदरचे कोण आहे दुसरे, म्हणजे त्यांना माहिती असेल कदाचित. तुम्ही आता नवीन त्यांनी पण तेच केलं, त्यांना पण ते सापडे ना. ते काय 2008-9 आहेत. तो विषय खूप जुने ना. मी तुम्हाला कॉल करतो लिफ्ट मध्ये. ओके, ठीक आहे. आता बघूया आपण नेमकं ते काय बोलले. इकडून घ्या सर. हे डेप्युटी इंजिनियर महाडिक साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर महाडिक साहेब. आता त्यांना फोन लावला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे परमिशन घेतलेले आहे त्याचे डॉक्युमेंट्स सापडत नाही. आता ते चोरीला गेले की अजून काय झालंय, की जळाले की काय, भिजले, ओले झाले, काय खराब झाले, अजून ते सांगायला तयार नाही. आता प्रश्न असा आहे की हे डॉक्युमेंट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या शासनाच्या इमारतीला ओशी देण्यात येणार नाही असं शिवनचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी परमिशन घेतली आहे का इमारत बांधण्याची? परमिशन घेतले ते त्यांना पण माहिती नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स मिळत नाही. बोलतायत का असं की घेतली आहे म्हणून? नाही, घेतली नाही असं त्यांनी घेतलीच नाही परमिशन. हे शासनाच्या, पण त्यांचं म्हणणं आहे का की आम्ही परमिशन घेतली? त्यांनी सांगितलंय की परमिशन घेतली आणि सावंत मॅडम बोलतात नाही घेतली, असं हे दोघांचं दुमत आहे. आता खरं काय सांगतो तुम्हाला, याच्यात शिवनची सगळी खेळी आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शिवनना असं वाटते की बाबा आमच्याकडं हे आले नाही
आणि आमची परमिशन घेतली नाही, त्याच्यानं आता हे सगळे 2 अधिकारी आहे क्लास 1, हे पण क्लास 1 आहे सीओ, हे पण अधिकारी क्लास 1 आहे. आता यांच्यात फाईट आहे, हे इगो तयार झाला या दोघांचा. आमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट्स का नाही घेतले आणि तुम्ही माझ्याकडे आले नाही म्हणून मी तुम्हाला ओशी देणार नाही. पहिली गोष्ट तर निर्णय असा आहे शासनाचा की बांधकाम होताना तुम्ही झोपले होते का, असा शिवना माझा प्रश्न आहे. तुम्ही कुठलाही रस्ता बनवताय तर तुम्ही टेंडर काढताय की नाही? म्हणजे तुमच्याकडे एवढे मोठा दवाखाना बांधकाम झालाय, याचा अर्थ तुम्ही डोळे जाग केले म्हणजे पैसे खायसाठी केली का, असा माझा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगतोय साहेब, गायकवाड साहेब, तुम्ही ओशी देऊन टाका. काय शासनाच्या नियमाने बसते ते तुम्ही काम करा आणि ओशी देण्याचा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा. बऱ्याचशा बदलापुरात बिना परमिशननी ओशी आहे, हे सगळं माहिती आहे. तुमचे माणसं टॅक्स भरलेला असताना, मी समोर सांगतो कॅमेऱ्याच्या, गायकवाड साहेब, एका बिल्डिंगचा टॅक्स भरला असताना तुमच्या माणसांनी त्याला एनओसी मागितली म्हणून त्यांना 5,000 रुपये मला दे, त्याच्याशिवाय मी एनओसी देणार नाही, असं माझ्या कानापर्यंत गोष्ट आलेली आहे. बदलापूरची गोष्ट आहे. सगळा टॅक्स भरलेला आहे, तरी पण तुम्ही लोक त्या माणसाला सांगतात की तुला एनओसी पाहिजे तर तू 5,000 रुपये दे, त्याच्याशिवाय तुझी एनओसी वरती सही होणार नाही, असं माझ्या माहितीत आलेलं आहे. त्या माणसाने नाव न सांगता मला ही गोष्ट सांगितलेली आहे. याचा पाठपुरावा करीन आणि जो काही व्यक्ती असेल त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू. एक अत्यंत महत्वाची अपडेट जी आपल्याला मिळालेली आहे, आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या आहोत. ओसी या ग्रामीण रुग्णालयाला जे आहे उपजिल्ह्याचा दर्जा आहे, मात्र अजून मिळालेली नाही. यावरती ज्या वेळेला माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इथल्या ज्या मेन अधिकारी आहेत सावंत मॅडम, त्यांनी सांगितलं की मुख्याधिकारी ते त्यांना सांगतात की ओसी साठी जी बांधकाम करताना परमिशन घ्यावी लागते ती परमिशन त्यांच्याकडनं घेतली गेली नाही, त्यामुळे ते ओसी देऊ शकत नाही. मात्र ज्या वेळेला पीडब्ल्यूडी ज्यांच्या हातामध्ये हे सगळं काही आहे परमिशन घेण्याचं, महाडिक साहेब, त्यांना जेव्हा कॉल केला तर ते बोलतात की त्यांनी परमिशन घेतली होती बांधकाम करताना, पण त्यांच्याकडे कागदपत्र सापडत नाहीये. आता यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की जर त्यांनी परमिशन घेतली असेल तर त्यांना कॉपी मिळू शकत नाही का? पुन्हा जाऊन ती कॉपी घेऊ शकत नाहीत का? आता मला एक सांगा मॅडम, ऑलरेडी एवढी मोठी बिल्डिंग बांधली, फर्स्ट फ्लोअर बांधले, त्याचा प्लॅन ऑलरेडी सँक्शन होता, त्यात इंजिनियर होता, ताजमहल नाही बांधायचा साहेब, थोडं त्याच्यामध्ये कोणी मिस्त्री नव्हता, कोणी मिस्त्री बांधणारा नव्हता किंवा कडाई नव्हता की तो ही बिल्डिंग बांधलेली आहे. या ऑलरेडी बिल्डिंगचा जेव्हा प्लॅन असतो तो गव्हर्नमेंट, तो प्लॅन आपला नॉर्मली तुम्ही बाहेर पण बघत असाल तर प्लॅन दिशादर्शक लावलेलं असतं की कुठे कुठे काय प्लॅन आहे. तर हा प्लॅन ऑलरेडी यांच्याकडे पण असायला पाहिजे. आता पीडब्ल्यू होते, मग आमच्याकडे प्लॅन नाही, मग तुम्ही काम का हवेत करतात का, डोळे झाकून करतात का? आता तुम्हाला एक स्ट्रक्चर उभं करायचं, त्याचा प्लॅन तुमच्याकडे नसतो का? तुम्ही विचार करा ना. म्हणजे हा एवढा किती भोंगळ कारभार आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की याच्यात सरळ सरळ या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल मोठी करायची आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलकडून यांना काहीतरी मिळत असेल याच्या अनुषंगाने आणि यांना कुठेतरी पैसे खायचे, किंवा हा जो प्लॅन आहे यांना अजून ओसी घ्यायची नाही, आणखी याच्यात काहीतरी वाढवायचंय, टेंडर कॉन्ट्रॅक्ट वाढवायचंय, त्यातून यांना कमिशन खायचंय. आता सरळ सरळ मला गव्हर्नमेंट या महाराष्ट्र शासन आणि पीडब्ल्यू डिपार्टमेंट खास करून यांच्यावर माझा पूर्णपणे आरोप आहे की या लोकांचं कुठेतरी साठल होत आहे, यांना कुठेतरी पैसे खायचे आणि त्या अनुषंगाने हे कामं करतायत. आता तुम्ही विचार करा, उपजिल्हा रुग्णालयाचा 1 वर्ष झालं पद भरले जात नाही, हा मोठा मुद्दा आहे. त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गेल्यानंतर बांधकाम झालं, यांचे डॉक्युमेंट यांच्याकडे नाहीये. नगरपालिकेकडे डॉक्युमेंट सबमिशन केल्यावर तर नगरपालिका म्हणते की बाबा यांचा आम्ही सीसी दिली नाही, यांना बांधकाम परवाना दिला नाही, तर आम्ही ओसी कशी देणार? अरे तुम्ही मग इतर बांधकाम जेव्हा होतात, तुम्ही काय डोळे झाकून ओसी देतात का त्यांना? तेव्हा तुम्ही सीसी वगैरे देऊन सगळं डेव्हलप करतात ना. अगर समजा हे अनधिकृत वाटते मग तुम्ही तोडून टाका. अगर तुम्हाला तो तर कारवाई करायचा आदेश आहे ना तुमच्याकडे, मग तुम्ही कारवाई करा की पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने आम्हाला न सांगता हे काम केलं, त्यांचे जे कोणी अधिकारी आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं, हे आमचं मागणी आहे. नगरपालिकेने हे आपल्या महाराष्ट्र शासनाला सांगावं की पीडब्ल्यू डिपार्टमेंटनी ही बांधकाम करताना आमच्याकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, त्यामुळे आम्ही हे स्ट्रक्चर तोडतोय आणि हे स्ट्रक्चर तोडतोय त्याला कारण हेच आहे की आमची परवानगी घेतली नाही. आणि जे कोणी अधिकारी यांनी हे जे केलंय त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अगर गव्हर्नमेंट कुठलं टेंडर काढतं तर त्याचे काही रूल्स रेग्युलेशन असतात की नाही? फक्त रूल्स रेग्युलेशन सामान्य माणसासाठीच आहे का? या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसाठी नाहीये? मला हा तात्काळ माझा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर साहेब, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये एवढे मोठे हॉस्पिटल्स बनतात, तुम्ही ऑडिट करा, पब्लिक ऑडिट करा. या पब्लिक ऑडिटमध्ये लोकांना विचारा की बाबा तुम्हाला जे सुविधा मिळतात ते खरंच मिळताय का?
तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा, तिथे सुविधांचा एवढा अभाव आहे, डॉक्टर्स नाही, सीझर्स नाही आहे. एक सीझर करायचं म्हटलं या हॉस्पिटलमधून हे लोक डायरेक्ट तिथे बनता उल्हासनगरला पाठवून देतात. आणि त्या बाईला इथून तुम्ही तिथपर्यंत पाठवताय, नाही म्हटलं तरी 3-4 किलोमीटर आहे. त्या बाईला काय वेदना होत असतील तुम्ही विचार करू शकतात. एक 9 महिन्याचं बाळ घेऊन ती बाई सीझरला तिथे जाते, तिथे काय वेदना होत असतील. ते बाळ समजा उलटं फिरलं असेल किंवा नळी त्याच्या गळ्यात अडकली असेल तर ते बाळ दगावू पण शकतं. मागे आपण बघितलं की कोरोनासारखी महामारी आली, असं होऊ नये, देवकर असं होऊ नये, परंतु जर पुन्हा अशी एखादी महामारी आली, कोणी काही रोगराई पसरली बदलापूरमध्ये, तर सगळे जे आहेत ग्रामीण रुग्णालय असू द्या किंवा उपजिल्हा रुग्णालयाचा आपल्याला हा जो दर्जा आहे याच ठिकाणी येतील ना. मग इथे काहीच सुविधा नाहीये, तर मग पर्यायी मार्ग काय आहे? पर्यायी मार्ग याच्यासाठी यांना जिल्हा रुग्णालय बनवायला लागेल. या बदलापूरची लोकसंख्या जी आहे 6 ते 7 लाखाच्या घरात आहे मॅडम. आपण 4 लाख काउंट करतो, ऑलरेडी 2.5-3 लाखाचा डेटा आपल्याकडे आहे. या लोकांकडून अजून जनगणना पण होत नाहीये, ही खरी परिस्थिती आहे. इथे किती लोक येत आहे, किती लोक जात आहे, यांच्याकडे काहीच डेटा नाहीये, नुसते हवे त्यांचा कारभार चाललाय. पर्यायी झालं तर तुम्हाला काय वाटतं, याला जबाबदार कोण असणार? याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार असणार. आमचा जो टॅक्सचा पैसा आहे तो यांनी असाच वाऱ्यावर उडवलाय. कोणतं नियोजन नाही यांच्याकडे, यांच्याकडे चांगले चांगले अधिकारी असून सुद्धा ही कामं करत नाही, म्हणून ही द्विधा आहे. खास करून जे गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी यांनी तरी चांगल्या पद्धतीने काम करावं. भले ठीक आहे, तुम्हाला कोणकोणते मंत्री अडवत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्या पद्धतीने करू. पण तुम्ही चांगल्या अधिकारी असाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करून ते काम करून घेण्याची जिम्मेदारी तुमची आहे. आज ही ओसी मिळत नाही, याला जिम्मेदार कोण आहे? पीडब्ल्यू डिपार्टमेंट. महाराष्ट्र शासनाचं हे जे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता तिथे, किंवा तिथे कळवायला पाहिजे होतं, पब्लिक रिलेशन ऑफिसरला कळवायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टींकडे निर्भय पक्षाचं लक्ष जात आहे, मात्र कुठलेही राजकीय नेते असू द्या, सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा कोणीही असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या, या एवढ्या मूलभूत सुविधा बदलापूरकरांना पाहिजे, या गोष्टीकडे ते कोणीही आवाज का उठवत नाहीये? याच्यामध्ये प्रत्येकाला आपापला वॉर्ड सांभाळायचा आहे, त्यापुरते ते मर्यादित आहेत. आणि खास करून मी किसन कतोरे साहेबांना सांगेल की साहेब तुम्ही इथे लक्ष घाला. तुम्हाला लोकांनी आमदार बनवलंय, आज तुम्ही 25 वर्षापासून इथे आमदार आहात, तर तुम्ही इथे लक्ष घाला. मानकर साहेब बोलताय का? हा सर नमस्कार, मी राजू डेक्कन बोलतोय, क्राईम बातमी ठाणे न्यूजपेपरचा संपादक. सर एक विषय असा आहे, सरकारी उपजिल्हा रुग्णालय आपलं बदलापूर, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ते स्ट्रक्चर झाले मला वाटतं 18-19च्या दरम्यान, आणि ते संपूर्ण 100% ओके आहे, पण त्याची ओशी मिळत नाही. ओशीचा प्रॉब्लेम असा आहे की शिवनचं असं म्हणणं आहे की कम्प्लिशन सर्टिफिकेट आमच्याकडे आलेलं नाही घ्यायला, तर आम्ही ओशी देणार नाही, म्हणजे आमच्या परमिशननी ते बांधकाम झालेलं नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही कसं आहे, तर त्यांनी आम्हाला ते पत्र दिले रिपोर्टच्या याच्यानुसार, हा आहे की नाही? हा तर त्यांनी आम्हाला पत्र दिले की बाबा शासनाचं जे आहे ना बांधकाम, त्यामुळे फक्त त्यांना इंटिमेशन द्यायचं असतं त्यामध्ये. त्यांनी ते पत्र दिले आम्हाला तसंच काही नाही. पत्र देऊन आपली ओशीचं काम होईल का साहेब? कोण पत्र दिलं त्यांनी ते तसं नाही. पत्र कोण देणार आहे, म्हणजे तुम्ही त्यांना देणार आहे की आम्हाला ओशी मिळावी? त्यांच्याकडून आलोय आम्हाला, आलंय. त्यांच्याकडून आलोय. काय आहे त्या पत्र, आम्हाला पाठवाल का जरा या नंबरवरती? आता नाही, मी ठाण्याला आहे. ओके बर कधीपर्यंत पत्र मिळेल मला? काय नाव का म्हणजे? माझं राजू डेक्कन, क्राईम बातमी ठाणे न्यूजपेपरचा संपादक. राजू डेक्कन. हा डेक्कन DCCN. अच्छा ठीक आहे, चालेल, मी देतो तुम्हाला पाठवतो. ओके. अच्छा, हे किती दिवसात पाठवाल साहेब? बोलत होतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD. त्यांनी कट केला का मध्येच फोन? सांगतो म्हटल्यावर. अतिशय गंभीर परिस्थिती आहे ग्रामीण रुग्णालयाची. म्हणजे आपण जसं टीव्हीमध्ये वगैरे जे मूव्हीज बघतो ना, की प्रत्येक जण एकमेकांवरती ढकलत असतो की हे माझं काम नाहीये, तो त्याच्या अंडर येतो, तिकडे जा, इकडे जा, तिकडे जा. तशी परिस्थिती सध्या बदलापूर शहरामध्ये सुरू आहे. बदलापूरकरांनो, मत देत असताना 100 वेळेला विचार करा, असंच जे आहे आता या ठिकाणची परिस्थिती दिसते. नागरिक बोलत आहे, इथले जे रुग्णालयामधले रुग्ण आहेत त्यांच्या दशा जर तुम्ही बघाल तर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. आणि निर्भय पक्ष वारंवार याचा पाठपुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काय आलं सर हातामध्ये? काय आलं शेवटी हातामध्ये? बघायला गेलं तर मला आता शेवटी असे शिव्या द्यायला मन होतात ना यांना सगळ्यांना, पण आता तुम्ही लेडीज आहे म्हणून मी काही बोलत नाही. त्यांना नंतर मी बरोबर यांना शिव्या देणार आहे. बरोबर काय आहे ना, बघितलं ना तुम्ही, आता सगळे एकमेकांना ढकलायचे कामं करतात. यांच्याकडे उत्तर, त्यांचं पत्र आम्हाला आलंय पण मी आता पाठवू शकत नाही. तुमचं नाव काय, हे गाव काय, हे सगळं विचार, पण आमचं काम काय हे सांगत नाही. बघितलं ना तुम्ही, आता सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. या लोकांकडे उत्तर असं नाहीये. आता हे म्हणतात नगरपालिकेला माझ्याकडे पत्र आलंय,
पण ओसी कधी मिळणार हा परत क्वेश्चन मार्क येतोय. सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र बसून चौकशी नाही करू शकत का की नेमकं काय? अहो मॅडम, यांना आपण फोन केला ते साधं फोन उचलत नाही, ते हे समोरासमोर येतील का? हा, विचार करा. हे लोक एकमेकांच्या समोरच येत नाही. याचं कारण हेच आहे ना, आज कोणता पण अधिकारी, पार तुम्ही नगरपालिकेत जावा, नगरपालिकेतला कुठला अधिकारी तुमच्या पत्रकारांच्या समोर यायची त्याची धमक आहे का ते सांगा मला. आजपर्यंत बघा, आजचा पूर्ण इतिहास काढा, 20-25 वर्षाचा इतिहास काढा. हा, कारण की सत्याची बाजू उत्तर देताना माणसाला अडकळ होते ना. आमचे प्रश्न असे असतात. काय करणार, काय आता पुढचं पाऊल काय असणार? आमचं पाऊल आहे की मी अजून 7 दिवसाचा टाइम देतो यांना. अगर 7 दिवसात नाही पडले पद, यांना सांगतो पाठपुरावा करायला. आता मी डबल काय करणार नाही. 7 दिवसात समजा नाही मला आन्सर आलं तर मी शेवटी प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्य मंत्री मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे. सविस्तर त्यांना हे पत्रव्यवहार दाखवणार आहे. आणि ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी जे काय यांचा जो फालतूपणा चालू आहे, लोकांच्या आरोग्याशी खेळताय अक्षरशः. विचार करा ना तुम्ही. तर एक साधारण प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं का की आरोग्य मंत्र्यांपर्यंत हे जे सगळे काही प्रश्न आहे हे त्यांच्या कानावर नसेल किंवा त्यांना हे गोष्टी माहिती नसतील? नाही, कसं असतं माहिती आहे का, यांच्या आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासनामध्ये जेवढे जिल्हे आपले 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये त्यांना लक्ष घालायला लागतं. तर त्यांच्या आउट ऑफ कंट्रोलमध्ये असतो पाठ. पण प्रत्येक पर्टिक्युलर तुम्ही तालुक्या वाईज बघत गेला ना, तर तिथला एक अधिकारी असतो पर्टिक्युलर. त्या अधिकाऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ती पोस्ट वगैरे भरून द्यायची, किंवा ते होत नसेल तर त्याला वरत्या अधिकाऱ्यांना सांगायचं. यांच्याकडे ऑलरेडी IAS लेवलचे ऑफिसर आहे, अशातला भाग नाहीये, चांगले चांगले अधिकारी आहे. पण ह्यांचे जे पाठपुरावे असे स्ट्रॉंग असले पाहिजे ना, हे कुठेतरी कमी पडते. आणि निर्भय पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की तो या रुग्णालयासाठी भांडतोय. असा मला त्यांच्यावर प्रेशर येईल. आणि सगळं म्हणणं आहे की बाकीच्या पक्षांनी सुद्धा याच्यात पाठपुरावा केला, निर्भय पक्षांनीच का पाठपुरावा करावाचा? का आम्हाला असं वाटतं ना, उद्या जाऊन आम्हाला ह्या सर्व्हिस मिळाल्या पाहिजे. हा, आता समजा हे उद्या रुग्णालय चांगलं झालं, इथे सगळ्या सर्व्हिस आल्या, डॉक्टर्स आले, हे आले, चांगल्या सीझर्स वगैरे व्हायला लागले, तर याचा फक्त मलाच लाभ मिळणार आहे का? अख्ख्या या 5 ते 6 लाखच्या पॉप्युलेशनला सगळ्यांना मिळणार ना. मग तुम्ही सगळ्या आरोग्य सगळ्या सुविधा घेणार, मग तुम्ही भांडायला फक्त आम्हीच यायचं का? हा पण एक प्रश्न आहे ना. म्हणून मी प्रस्तावित पक्षांना पण सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा या हॉस्पिटलमध्ये या, इथे काय चालतं ते तरी बघा. ग्रामीण रुग्णालयात फक्त सामान्य जनताच येते. सत्ताधारी पक्ष असू द्या नाही तर स्थानिक प्रशासन असू द्या, कोणी या ठिकाणी येत नाही. मोठ्या मोठे खासगी रुग्णालयांमध्ये जे आहे ते कदाचित उपचार घेत असावेत, त्याचमुळे जे आहे कुठेतरी आज सामान्य जनता वारेवर असलेली आपल्याला बघायला मिळते मला आहे. हेच वाटतं मॅडम की गरिबांची, सर्वसामान्य लोकांची मतं तुम्हाला चालतात, पण त्यांना चांगलं आरोग्य द्यायचं तुमचं काम नाही का? मी खास करून किसन कतोरे साहेब, तुम्हाला खास करून विनंती आहे, तुम्ही या हॉस्पिटलची पाहणी करा. तुम्ही या मुरबाड विधानसभेचे आमदार आहात, 20-25 वर्षापासून आमदार आहात. तुम्ही इथे लक्ष घाला साहेब, आणि हे हॉस्पिटल कुठेतरी चांगलं करा. आम्ही यांच्या मागे मागे लागून किती दिवस पळणार हो? मी तुम्हाला खास करून विनंती करतो किसन कतोरे साहेब, तुम्ही इथे लक्ष घाला आणि हे हॉस्पिटल चांगलं सुसज्ज करून द्या. आणि या बदलापूरकरांना ज्या गरजा आहे, बाळ्या मामांना सुद्धा मी सांगतो, तुम्ही या भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहात आणि बदलापूर तुमच्या आदरेकडे देतं, तुम्ही तरी इथे लक्ष घाला. आता त्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही. शेवटी माझं काम जेवढं आहे मी ते करतोय आणि इथे थांबतोय. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला. बोलणार आहे का? आम्ही आता आमदार साहेब आणि बाळामामा म्हात्रे खासदार या दोन्ही व्यक्तींना आम्ही भेटणार आहे एक 3-4 दिवसात. त्यांना आमच्या समस्या मांडणार आहे की तुम्ही याच्यात लक्ष घालून हे सगळं पाठपुरावा करा. आणि मला असं वाटतं की दोन्ही आपले खासदार आणि आमदार हे दोन्ही सक्षम आहे बदलापूरसाठी आणि चांगलं काम करतील. आणि त्यांना रिक्वेस्ट करतो की साहेब, जनतेचे प्रश्न तुम्ही पोहोचवा, लोकांपर्यंत पोहोचले की तुम्ही ऑटोमॅटिक पोहोचायला काही वेळ लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट की मॅडमने जे उत्तर दिले ते खरं तर मॅडमची याच्यात काही चुकी नाही. म्हणजे मॅडम, तुमची खरं तर काही चुकी नाही. तुम्ही जो पाठपुरावा करताय पण तुमच्या हातात काही गोष्टी नसल्यामुळं तुम्हाला काही ते गोष्टी करता येत नाही. सगळं काही आहे, सगळा खेळ आहे या अधिकाऱ्यांचा, क्लास 1 अधिकारी. कारण जिम्मेदारी काय आहे, लाख रुपये पगार घ्यायचा पण काम 1 रुपयाचंच करायचं. हे जे मनस्थिती लोकांची आहे अधिकाऱ्यांची, हे जे आता महाडिक साहेब आहे, हे यांचं कामच हे आहे, पेपर दिसला नाही, हे असं होत नाही. हे जनरली काय होतं माहितीये का, यांना असं वाटते की कुठली अडचण पुढे आहे म्हणून हे काय करतात, पेपरचं नाव काढतात. आता पेपर दिसत नाही. आणि या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की वर्बली बोलून काम होत नाही, पेपर शिवाय होत नाही. आता तो पेपर 6 महिने नाही दिसणार, म्हणजे 6 महिने ते ऑटोमॅटिक काम थांबणार. त्या 6 महिन्यात ते काहीतरी जुगाड लावणार आणि मग तुम्हाला ओशी आणून देणार. असं हे सगळं अधिकाऱ्यांचं काम आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की शिवसाहेब बऱ्याचशा गोष्टी बदलापुरात आहे ना, कामं नसताना पण झाल्या, कामं असताना पण झाल्या.
किती काय दिले ना कोणी कोणी घेतले हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. आम्ही पत्रकार आहे, आमची सगळी तुमच्यावरती नजर आहे. हे पेवर ब्लॉक वरती तुम्ही सगळं आम्हाला त्याच्यातलं तंत्रज्ञान शिकवलंय. जागतिक लेवलचे पेवर ब्लॉक तुम्ही जे लावले ना बदलापुरात, हे शर्मची गोष्ट आहे. मला तर असं वाटते एका क्लास 1 अधिकाऱ्याची या महाराष्ट्रात फक्त मला असं वाटते माझा आदर्श जर असेल ना तर तुकाराम मुंढे साहेबांच्या वरचा कोणी अधिकारी नाही आहे. तो माणूस आहे ना, त्याला कुठल्या पण लेवलच्या पोस्ट द्या, तो कामच करणार. माझा प्रश्न होता हा ओसी बद्दल, तर हा अजून पण हा जो प्रश्न आहे तो असाच हवेत उडतोय. त्याला आता बघू कसं करायचं त्याला हँडल. पण मी खास करून आमदार साहेबांना सांगेन की तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहे, तुम्ही खास करून या हॉस्पिटलकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जनसामान्यांना चांगलं आरोग्य उभं करण्याचं तुमचं काम आहे. तर ते तुम्ही या हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी करा आणि इथे ज्या गोष्टी अवेलेबल नाही त्या अवेलेबल करून द्या. आणि दुसरं एक होतं मॅडम, आपलं ईसीजीचं काम कुठपर्यंत आलंय? ईसीजीची मशीन आपण ईसीजी नाही ती ब्लड डायलिसिसची मशीन आहे, ते मॅडमकडे तो प्रश्न एक विचारा. ती मला मशीन अजूनपर्यंत नाहीये का ती अजून इथे? पाहिजे. डायलिसिसची जी मशीन आहे ती अजूनही आपल्या उपजिल्हा रुग्णालयात नाहीये. त्या संदर्भात आपण आता जे आहेत मॅडमशी बोलणार आहोत की नेमकं का नाही. डायलिसिसचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्या वॉर्डमध्ये त्यांनी ऑलरेडी पार्टिशन वगैरे करून ठेवलेलं आहे आणि आरओ प्लांट पण आता ते बसवणार आहेत. काम सुरू आहे, ते होईल आता 1-2 किती दिवस? 2 महिने तरी लागतील त्याला. 2 महिने. हो. डायलिसिस सुरू होणार. आपल्याकडे ब्लड स्टोरेज युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे, कार्यान्वित आहे आपल्याकडे. हो, आपण पेशंटला इथे इन हाऊस जे पेशंट आहेत आपल्याकडे त्यांना आपण ब्लड देतो. पोस्टमॉर्टम तर पहिल्यापासूनच होत असतं. आणि दुसरं एक आपल्याला महत्त्वाचं एक डायलिसिसचं झालं आणि बाकी तुम्ही सांगितलेल्या मशीन होत्या जे एमआरआय वगैरे ते आता जिल्हा रुग्णालयाच्या उपयोगाला भेटतात, तेव्हा जिल्हा रुग्णालयाला नाही, बरोबर ना? आणि तुमच्याकडे ते प्लास्टर वगैरे आहे, ते प्लास्टर काय नव्हतं मॅडम? जेव्हा आता आपल्याकडे ऑर्थो सर्जन होते तेव्हा होत होतं, आता ते नाही आहेत त्याच्यामुळे नाही होते. ऑर्थोचे डॉक्टर नसल्यामुळे नाही. ऑर्थोचे डॉक्टर सर्जन वेगळे असतात, ऑर्थोपेडिशियन वेगळे असतात. ऑर्थोपेडिशियनचं नाहीये आपल्याकडे. आम्ही सेंट्रल हॉस्पिटलमध्ये रेफर करतो त्यांना. हो, मग आता जे आकृतीबंध आहे तो पहिल्यापासून आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. नाहीये पद. ज्याला बेसिकची ट्रीटमेंट आहे ते आपण करतो. बेसिक ट्रीटमेंट हो, त्याला सपोर्ट देणं आहे, त्याला इंजेक्शन देणं आहे, त्याला सपोर्ट दिला त्याच्यानंतर त्याला मुवमेंट वगैरे स्टेबल करून त्याला आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला रेफर करतो. अर्थातच जर असे डॉक्टर असले इथे तर आम्हाला पेशंटला तेवढाच फायदाच आहे त्याचा, त्याच्यामुळे असायला पाहिजे. सर, अँब्युलन्सचा प्रश्न, मागच्या वेळेस अँब्युलन्स तिथे खाली अँब्युलन्स आहे एक आपल्याकडे. हा, 2 असायला पाहिजे, 1 नाही आलेली आहे. त्याचं आम्ही आता वरिष्ठ लेवलला ते पण सांगतो. अँब्युलन्स सगळ्यात महत्वाचा विषय आहे सर. म्हणजे बेड जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, पण कमीत कमी अँब्युलन्स तरी पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बदल नाही, आपल्या अँब्युलन्स डायलिसिसचा प्रश्न उपस्थित आहे, ओसी आपल्याकडे नाही. पण तिथे आपण खाली बघितलं तेव्हा 2 अँब्युलन्स लिहिलेल्या होत्या ना. 108 असेल मॅडम. अतिशय धक्कादायक खरं तर ही बातमी आहे. आता सध्या आपण बघत असाल पण मिळत नाहीये. अनेक वेळेला असंच होतं, ज्या वेळेला आपण महावितरणाच्या कार्यालयात जातो त्यावेळेला सुद्धा काटकर साहेब अशीच उत्तरं देतात की करू, बघू. आणि आता देखील या ठिकाणी देखील मॅडमच्या हातात काहीच नाही, आपल्याला असंच बघायला मिळतंय. ज्या अँब्युलन्स आहेत त्या 2 अँब्युलन्स पाहिजेत, परंतु इथे एकच अँब्युलन्स आहे. आणि म्हणजे विचार करू शकतो, जर एखादा ऍक्सिडेंट झाला, ती अँब्युलन्स जर एखाद्याला घ्यायला गेलेली असली आणि तेवढ्यात जर परत एखाद्या रुग्णाला आणायचं असलं किंवा काही, तर मग त्या अँब्युलन्सची वाट बघावी लागेल किंवा पर्यायी म्हणून आपल्याला दुसरी अँब्युलन्स जी आहे ती काय विकत घ्यावी लागेल का बुक करावी लागेल. बघू शकत असाल आपण जेवढे प्रश्न उपस्थित केले त्याचा तात्पुरता आउटपुट, आपण म्हणतो ना कुठलंही काम केल्यानंतर त्याचा आउटपुट हे निघत नाही. मग चिंता होतो, माणूस चिंताग्रस्त होतो, टेन्शन वाढतं, त्रास होतो आणि मनस्ताप होतो आणि त्यामुळे काहीतरी उद्रेक होतो. आता आपण बघितलं, समजा ऑर्थोपेडिस्ट त्यांच्याकडे नाहीये, समजा चुकून एक ऍक्सिडेंट झाला तर तो ग्रामीण रुग्णालयाला कशाला येईल मरायला? आता इथे ऑर्थोपेडिशियनच नाहीये, तो टाके कुठून मारणार, काय करणार? तुम्ही विचार करू शकता. म्हणजे इथे काय गरज आहे, काय पाहिजे, काय द्यायला पाहिजे, अजे हाय ते पण नाही मिळत.
आणि जे ऍडिशनल मागतोय ना ते पण मिळणार नाही. सिरीज बनवावी लागेल सर, म्हणजे तुम्हाला काय काय उपचार घ्यायचे असतील तर इथे या. माझा प्रश्न आहे म्हणजे थोडंसं थोडक्यात. थोडासा प्रश्न आहे, मोठा नाही. हे जे आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सोनोग्राफीचे ठेवले ना, तसं एखादी हॉस्पिटलला आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिस नाही, ऍक्सिडेंट झालाय, ऍक्सिडेंट तर रोज होणार नाही, इमर्जन्सीच होणार, तर त्या पेशंटला तिकडे पाठवून त्याचे जे पे करणार आहे त्याचं शासन मार्फत असं काही करू शकता का? महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत होऊ शकतं ते. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे जिथे आहे, ज्या म्हणजे अलॉट केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना मोफत उपचार घेऊ शकतात ते. इकडे पेशंट आल्यानंतर तुमच्या रायटिंगनी त्या हॉस्पिटलला गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, की इथे आल्यानंतर तुम्ही लिहून द्यायचं की बाबा या पॅनलवरती जेवढे काही हॉस्पिटल आहे, तुमचं लेटर गेल्यानंतर तिथे काय होतं, तिथे ते जे डॉक्टर असतात किंवा हॉस्पिटलचे मालक असतात ते त्याला काय बोलतात, 10,000 रुपये 20,000 रुपये नंतर एंट्री. तुमचं लेटर बघितल्यानंतर तो विषयच रचणार नाही. असं आतापर्यंत तरी अशी कुठली पद्धत नाहीये, पण मग तसं आम्ही विचारू आमच्या आता जेव्हा म्हणजे वरिष्ठांना बोलू द्या. म्हणजे हा विषय कसा आहे माहितीये का, ऍक्सिडेंट होणार, तो जाणार उल्हासनगरला, तिथपर्यंत बदलापूरचे जेवढे पण हॉस्पिटल आहे कुठले पण म्हणजे जे सगळे जे विषय आहेत ते आपण एकामागे एक विषय सध्या निघतायत. आता साधारणतः अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालाय, मात्र हातामध्ये एकही उत्तर आलेलं नाहीये. परंतु धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ नाहीये, क्लास 1 ऑफिसर सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही, अँब्युलन्स सुद्धा नाहीये, सर्जन देखील नाहीये. म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही या ठिकाणी हातपाय तुटला तर तुम्ही येऊ शकत नाही, खर्चटला तर घरीच मलमपट्टी करा, कारण ग्रामीण रुग्णालयामध्ये कोण येणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे अँब्युलन्स नाहीये. एका टायमाला एकच ऍक्सिडेंट बदलापूरमध्ये झाला पाहिजे, दुसरा झाला तर अँब्युलन्स ग्रामीण रुग्णालयाची नाहीये, प्रायव्हेट जे आहे तुम्हाला घ्यावी लागेल. अजून खूप बघितले, ओसी सुद्धा नाहीये. त्यामुळे कोरोना किंवा काही रोगराई असतील त्या देखील बदलापूरमध्ये यायला नको, कारण ओसी नाहीये, बेड नाहीये. खूप प्रश्न बघितले. सर थोडक्यात शेवटचं काय बोलाल? एवढंच सांगू शकतो मॅडम, निर्भय महाराष्ट्र पार्टी 7 दिवसाचा आणखी अल्टिमेटम देणार. रविवारपर्यंत आम्ही वाट बघू, मॅडमला विचारू हे पोस्ट भरलेले आहे का नाही. अगर हे पोस्ट भरलेले नसेल तर मी पुढच्या हप्त्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांचे हे सगळे विषय घेऊन जाणार. हे पाठपुरावे जे मॅडमने जे पाठपुरावे केलेले आहे यांच्या सगळ्या ऑफिसरला मी तिथे बोलवणार आहे आणि तिथे त्यांची खडरपट्टी काढणार आहे की तुम्ही अशा भोंगळा कारभार जो उभा केलाय आणि तुम्हाला खरं लोकांना मारायचं तर खरं सांगा ना, गोळ्या घ्यान मारून टाका. कशाला तुम्ही लोकांना हे करायला लावतात, नाचावायला लावतात बिनकामाने. 7 दिवसापर्यंत आम्ही वेट करणार, वेट अँड वॉच करणार आहे. 7 दिवस रविवारपर्यंत मला समजा ते पद भरले गेले नाही, मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मंत्रालयामध्ये जाऊन भेटणार आहे आणि या सगळ्या सविस्तर त्यांच्याकडून पण उत्तर आलं नाही तर मग माझा शेवटचा उपाय तोच असणार, या बदलापुरामध्ये भीक मागो आंदोलन 100% होणार आहे. बस मी एवढं सांगतो थांबतो. सर तुम्ही एवढं सगळं करताय, तुम्हाला या संदर्भात अडचणी पण येत आहेत का काही? नाही, कारण माहिती आहे काय, आम्ही सत्याची बाजू घेऊन चालतो. अजून तरी कुठल्याही म्हणजे असं राजकीय दबाव किंवा असल्या गोष्टीचं आम्ही काम करत नाही आणि राजकारणात आम्हाला रस नाहीये. आम्ही सर्वसामान्याचे प्रश्न मांडतो, त्यामुळे आम्हाला कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा घाबरायची गरज नाही किंवा कोणत्या नेत्याला किंवा याला अमक्या ढमक्याला घाबरायची गरज नाहीये. आम्ही आमचं जे आहे प्रामाणिक सर्वसामान्यांसाठी भांडतोय आम्ही कोणाचा. आणि खरंच बदलापूरमध्ये काही चांगले माणसं आहे की त्यांनाही वाटतं की हे, पण त्यांचा असा प्रॉब्लेम होतो की ते पुढाकार घेत नाहीये. माझं हेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही सुद्धा याच्यात पुढाकार घ्या. हे सर्वसामान्य जे प्रश्न आहे हे आज सॉल्व्ह झाले तर उद्या तुम्हाला पण फायदा. तुमच्यातला पण कोणी नातेवाईक असेल तर त्याला उद्या काही ब्लड गेट काही लागलं तर उद्या हे हॉस्पिटल तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकेल. पण तुम्ही अशा पद्धतीने शांत राहिला तर तुम्हाला कुठल्या गोष्टी सुविधा मिळणार नाही, ही खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी म्हणतोय की बाबा मी 7 दिवसाचा अल्टिमेटम देतोय, या पोस्ट भरल्या तर ठीक आहे, नाहीतर मी मंत्रालयामध्ये जाऊन ते जे करायचं ते करतोय. 7 दिवसाचं जे आहे या ठिकाणी टाइम देण्यात आलेला आहे निर्भय पक्षाच्या माध्यमातून. जर 7 दिवसामध्ये ही सगळी पदं भरली गेली नाही आणि ओसीचं काय असेल ते माहिती देण्यात आली नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन करूच, असं जे आहे या ठिकाणी निर्भय पक्ष यांनी सांगितलंय. मात्र या संदर्भात तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत चला. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुख सुविधा ज्या आहेत त्या मिळणार नाही, तुमच्या हक्काच्या ज्या सुविधा असतात त्या तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.